मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन घेणार गणरायाचं दर्शन। तर वर्षावर आज महायुतीच्या सर्व सदस्यांना मुख्यमंत्र्यांकडून स्नेह भोजनाचं निमंत्रण। नागपूरमधील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होण्याची शक्यता। उद्या मुख्यमंत्री आंदोलकांना भेटणार असल्याची माहिती। ओबीसींसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना। ओबीसी उपसमिती अध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर भुजबळ यांच्यासह पंकजा मुंडे, गणेश नाईक, गुलाबराव पाटील उपसमितीमध्ये। मंत्रिमंडळ बैठकीला मंत्री छगन भुजबळांची अनुपस्थिती। मराठा आरक्षणाच्या GR वरून भुजबळ नाराज असल्याची चर्चा। तर भुजबळांची नाराजी दूर करू, उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। GR वर शंका उपस्थित करणाऱ्यांवर जरांगेंचं तोंड सुख। GR वरून काही जणांच्या पोटात दुखतंय, मनोज जरांगेंचा खोचक टोला। शासनाच्या GR वरून ओबीसी नेत्यांमध्येच मतभेद। GR मुळे ओबीसींचं कुठलंही नुकसान नाही, तायवाडेंचं मत। तर GR मुळे ओबीसींचं आरक्षण संपलं, लक्ष्मण हाकेंचा आरोप। निषेध असो, निषेध असो। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी राज्य सरकारचा GR फाडला। मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी आक्रमक। राज्यभरात ओबीसी आंदोलकांनी GR फाडले। कालचा GR नाही तर ती फक्त माहिती पुस्तिका, याचा काहीही फायदा होणार नाही। मराठा याचिकेकर्ते विनोद पाटलांचं आरक्षणासंदर्भातील GR वर परखड मत। मराठा आरक्षणाचं संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं। संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक। ठाण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्याची भर रस्त्यामध्ये गाडी खाली चिरडून हत्या। संपत्तीच्या वादातून संतोष पवारनं विठ्ठल गायकरची हत्या केल्याची माहिती। आणि अरुण गवळीला जामीन मंजूर। कमलाकर जामसंडेकर हत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून 18 वर्षांनंतर जामीन। नमस्कार, मी फराह खान। तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण आढावा घेऊयात दिवसभरात चर्चेत असलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा। दिवसभरातील सर्वात पहिली आणि महत्त्वाची घडामोड म्हणजे मराठा आरक्षणाचा नवा GR निघाल्यानंतर जरांगेंसह त्यांच्या समर्थकांकडून राज्यभर जल्लोष करण्यात आला। पण नव्या GR वरून काही मराठा नेत्यांकडून परखड मत मांडण्यात आलंय। हा शासन निर्णय नाही तर माहिती पुस्तिका असल्याचं विनोद पाटील म्हणाले। आणि यावरून राजकारण सुरू होण्याची शक्यता आहे। तर दुसरी महत्त्वाची घडामोड याच विषयीची आहे। GR निघाला म्हणजे आरक्षण पक्क, अशी भावना जरांगेंनी बोलून दाखवली। पण यावरून दुसरीकडे छगन भुजबळ मात्र नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे। मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारल्यामुळे भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा सुरू आहेत। आणि तिसरी ही महत्त्वाची घडामोड याच विषयीची आहे। एकीकडे मराठा नेत्यांकडून मराठा आरक्षणाबाबत 2 वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहेत, तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांमध्ये सुद्धा संभ्रम दिसून येतोय। GR मुळे ओबीसींचं नुकसान होत नसल्याचं मत बबनराव तायवाडे यांनी नोंदवलं आणि ओबीसींनी आरक्षण गमावल्याचं मत हाकेंनी नोंदवलेलं आहे। त्यामुळे एक कन्फ्युजन दिसून येतंय। दरम्यान राज्य सरकारनं GR काढल्यानंतर सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेट चर्चेत आले आहेत। हे दोन्ही गॅझेट काय आहेत? या दोन्ही गॅझेटमुळे मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळणं सोपं होईल का? यावरून विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत। तर मराठा आरक्षणाच्या नव्या GR वरून मराठा नेत्यांमधून विविध प्रतिक्रिया उमटतायत। जरांगेंनी स्वागत केलं तरी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांनी मात्र परखड मत मांडलेलं आहे। आणि दुसरीकडे ओबीसी नेत्यांमध्ये सुद्धा यावरून संभ्रम असल्याचं दिसून येतंय। सर्वात आधी पाहूयात मराठा नेत्यांनी यावरून नेमकी कोणती भूमिका मांडलेली आहे आणि या भूमिका कशा वेगळ्या आहेत ते। यामध्ये हैदराबाद गॅझेट संदर्भातल्या GR नंतर जरांगे समर्थकांनी जल्लोष केला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। फक्त मुंबईमध्येच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये हा जल्लोष सुरू होता आणि GR निघाला म्हणजे आरक्षण पक्क झाल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली। आणि यावरून मराठा आंदोलनासाठी याचिका करणारे विनोद पाटील यांनी मात्र प्रतिक्रिया दिली आहे आणि ही प्रतिक्रिया काहीशी वेगळी आहे।
हा GR नाही, केवळ माहिती पुस्तिका असल्याचं परखड मत त्यांनी मांडलेलं आहे. यानंतर पाहूयात ओबीसी नेत्यांमध्ये सुद्धा GR वरून संभ्रम असल्याचं दिसून येते. हा संभ्रम नेमका कसा आहे त्याचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. मराठा आरक्षणासंदर्भातल्या नव्या GRमुळे ओबीसींचं कुठलंही नुकसान होत नाही असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मत नोंदवलेलं आहे. तर दुसरीकडे लक्ष्मण हाकेंचं मत मात्र वेगळं आहे. ते यावरून आक्रमक झाले आहेत. त्यांनी तायवाडेंच्या विधानाला प्रत्युत्तर दिलं आणि तज्ज्ञांशी चर्चा करण्याचा सल्ला दिलेला आहे. ओबीसींचं आरक्षण संपलेलं आहे असं भाष्य केलंय. तर नव्या GRच्या मुद्द्यावरून काही ओबीसी आंदोलक आणि कार्यकर्त्यांमध्ये शंका आहेत असंही दिसून येतंय. या संदर्भात आपण वकिलांचा सल्ला घेऊ असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे वेगवेगळी विधानं, वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसून येत आहेत आणि काहीसा संभ्रम मराठा समाजात असेल किंवा ओबीसी समाजामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. दरम्यान हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचा GR काढण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळलेला आहे. ठिकठिकाणी मराठा बांधवांकडून जल्लोष करण्यात आलाय. एकीकडे मराठा समाजाचं सेलिब्रेशन सुरू असताना दुसरीकडे यावरून मंत्री छगन भुजबळ नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली. तर छगन भुजबळ यांनी आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे पाठ फिरवली. विशेष म्हणजे सह्याद्री अतिथीगृहामध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कॅबिनेट पूर्वीच्या बैठकीला ते हजर होते, पण कॅबिनेटच्या बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवली. छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे दिग्गज नेते आहेत. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये ही मागणी लावून त्यांनी धरली होती. आता पुन्हा एकदा हा सामना या ठिकाणी रंगल्याचं दिसून येत आहे. तर नाराजीतून भुजबळांनी मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारल्याची चर्चा आहे. सर्वात आधी पाहूया छगन भुजबळ यांनी GR संदर्भात काय भूमिका मांडली आहे. असं आपल्याला अपेक्षित होतं का? अपेक्षा आम्हाला काय कुणालाच अपेक्षा नव्हती. आता काल जो काही GR काढलेला आहे त्याच्याबद्दल आम्हा ओबीसीचे जे काही नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या शंका आहेत. तर आम्ही आता विचार करतोय कोण हरलं का, कोण जिंकलं का. आपल्या वतीने काय केलं जाणार आहे? नाही, आम्ही आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो आहोत की याचा काय अर्थ आहे. कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारलाच नाही. जात बदलता येत नाही ना. आपण या संदर्भात न्यायालयात जाणार आहात का? होय. तर एकीकडे भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा असताना जरांगेंनी मात्र खोचक टोला लगावलाय. छगन भुजबळ बैठकीला जाणार नाहीये. GR काढला म्हणून तो नाराज आहे. बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला. याचा अर्थ असा होतो हा